नमस्कार मित्रांनो, मी शुभम तुम्हा सर्वांच्या आपल्या कोकणी सॉन्ग वाईट यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर आता आपण आलोय पालघरवाडी येथे। इथे वर पहा, पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी। तर आपण आता इथे जाणार आहोत। तर चला आता आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊयात। मित्रांनो, आता आपण आलोय पालघरवाडी येथे। इथे कार्यालय आहे आणि इथे पुढे जे डेकोरेशन आहे ते पहा, झूम करतो। नंतर आपण तिथे पुढे जाणारच आहोत। सुस्वागतम। पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। सगळे रमेकर आओ ना महाराज। अरे मुला, मोबाईल वर चांगले रमी खेळ, पबजी खेळ, चिकन रोड खेळ, लुडो खेळ, नुसता खेळत राहा। पिक्चर बघ, गाणी बघ, वेब सिरीज बघ, मजा कर। तुमची पिढी नशीबवान आहे ज्यांना मोबाईल वर गेमिंग ऍप, चॅटिंग ऍप, इंस्टा, फेसबुक, ट्विटर, एक्स अशा सोशल मीडियाची साथ आहे। अरे काय बोलतोयस? का त्या निरागस मुलांना, तरुण पिढीला बरबाद करतोयस? अगं बघतेस नव्ह, ही आजकालची पोरं दिवस रात्र त्या मोबाईलला चिकटून असतात। नाहीतर काय, या पिढीचं या मोबाईल राक्षसानं फार वाटोळ केलंय बघा। आता कसं बोललात? मीच तो मोबाईल राक्षस, मीच आजच्या पिढीला चांगले रमी, लुडो, चिकन रोड अशा गेम्सची सवय लावतो, मानसिक आणि शारीरिक सर्वनाशही करतो। मी तुमच्या प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाजवळ असलेला मोबाईल राक्षस आहे, जो प्रसंगी तुमचा जीव घेण्यासही कमी करत नाही। तुम्ही पर्यटनासाठी जाता, पण निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढत बसता। मग हा मोबाईल राक्षस सेल्फीच्या अतिरेकी नादात तुमचा जीव घेतो। मोबाईलच्या आहारी जात आता रील्सचा जमाना मीच तर आणलाय। अत्यंत घाणेरड्या रील्स मीच तर व्हायरल करतोय। मग चित्तथरारक रील्स बनवण्याच्या नादात मीच तर तुमचा जीव घेतोय। तुमच्या प्रत्येकाच्या घराचं माझ्याशिवाय पान हलत नाही। आजीबाई, तुमची नात किंवा नातू रडला की तुम्ही लगेच हा मोबाईल राक्षस मुलांच्या हातात देता। त्यांनाही माझी सवय लागते, कधी मुलं जीवत नाहीत म्हणून तुम्ही मोबाईलवर नादवत जेवण करायला भाग पाडता। मग मी माझा राक्षसी खेळ सुरू करतो। धमाल मोठ्यांना मीच मोबाईलचे व्यसन लावतो। तुम्हा सर्वांचे डोळे कमजोर करतो। लहान यांना तर मी लहानपणीच चष्मा लावतो। सर्वांच्या मेंदूवर मीच ताबा मिळवतो, पण तरीही तुम्ही सुधारत नाही। तुमचं एकच काम, मुलगा रडला की दे मोबाईल हातात। अगदी खरं बोलतोय हा मोबाईल राक्षस। घरोघरी हीच बोंब आहे। आपणच मुला मुलींना मोबाईलची सवय लावतोय आणि हा राक्षस त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय।
नाहीतर काय. अगं आज प्रत्येक घरात 4-5 मोबाईल नाही. कधी विचार केलाय प्रत्येकाच्या रिचार्जचे किती पैसे जाते, चार्जिंग साठी किती लाईट बिल वाढतंय. थोडक्यात काय तर हा मोबाईल राक्षस प्रत्येकाच्या घराचं कुटुंबाचं आर्थिक गणित फार बिघडवतोय. हा मोबाईल राक्षस लई धूर्तपणे आपल्याला बरबाद करतोय. आता घरात 3 माणसं पण ती घरी मोबाईल मध्ये तंग, त्यामुळे तर संवाद बोलाचाली कवाच बंद झाली. घरातच नाही समधीकडे संवाद हरवलाय. मोबाईलवर गेम खेळायच्या नादात ही मुलं आपलं पारंपरिक मैदानी खेळ पार विसरून गेली, ज्यामुळं त्यांचं मन आणि शरीर दोन्ही कमजोर व्हायला लागलंय. डोळ्यावर, कानावर, मेंदूवर विपरीत परिणाम व्हायला लागलाय. जा त्याच्याकरता मोबाईल घे काढून. अंगणावर आपल्याला गणपतीच्या दर्शनाला जायचंय. जा 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 विजिर जा. भाई भाई मंडळी आम्ही निघालोय आपल्या पालघरवाडीच्या गणपती दर्शनाला आणि पारंपरिक मैदानी खेळाचं महत्व जाणून घ्यायला. तुम्ही बी या मोबाईल राक्षसाला थोडा वेळ आराम द्या. आपल्या मातीबरोबर, गावातल्या नात्यांबरोबर संवाद साधा. मोबाईलवर नाही तर प्रत्यक्ष आणि श्री गणेशाच्या दर्शनाला चला. बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर गणेश भक्तांनो, आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करूया. श्री गणेश गणाधीश गौरी नंदना शूर्पकर्णा धूम्रवर्णा गजाननाहि वन्दना गजाननाहि वन्दना. स्वागतम सुस्वागतम. पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विघ्नहर्ता श्री गणराज छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, आदमापूरचे सद्गुरु बाळू मामा, तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक, दलितांचे उद्धारक
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी सामाजिक कार्याचे भान ठेवीत यंदा 53व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. बेटी बचाओ, साक्षरता, व्यसनमुक्ती, पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य समाज प्रबोधनपर देखावा मोबाईल राक्षस आणि खेळ. आम्ही आपणासमोर इथे खेळले जाणारे पूर्वीचे पारंपरिक मैदानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा पारंपरिक मैदानी खेळांचा प्रगल्भ वारसा आजच्या पिढीने बाबू लोग के हाथ में Facebook
काय करतोय माझा मला हा ठीक आहे पुढे जाऊया थोडे. हा दुसरा आहे तिथं गेला ह्याच्यानंतर काय ह्याच्यानंतर माझा ह्याच्यानंतर माझा ह्याच्यानंतर माझा तिथं होतास नको आला तिथं कोण आला तिकडे कोण आला
गावात झाले आई वडील आता पुढे बोलते गर्दी खूप आहे इथे. आता इथे नवीन आईची पत्र झालं का डोंगर का पाणी जुने कंदील आहेत. माझी आई बोलते टिकली मारून लहानपणी जाऊन घोंगडे घोंगडी घोंगडे जुन्या काळातले हे पहा
Play by USB drive. अरे वा मुलांनो, आईचं पत्र हरवलं खेळ खेळताय आणि योगायोग पहा, मीही आईचं पत्र घेऊन आलोय. खरं वाटत नाही? थांबा, वाचूनच दाखवतो. आईनं पत्रात लिहिलंय, बाळांनो, मला खूप आनंद झालाय की तुम्ही मोबाईलच्या विघातक अशा सवयींमधून बाहेर येऊन चक्क मैदानी खेळ खेळताय. तुमचं खूप खूप कौतुक वाटतंय. मोबाईलमुळे स्थूल आळशी होण्यापेक्षा मैदानी खेळ तुम्हा मुलामुलींमध्ये उत्साह, मनोरंजन, निरीक्षण क्षमता, चपळता वाढवेल. बरं मुलांनो, अभ्यास सर्वात महत्वाचा, कारण तुमचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मोबाईल नाही तर शिक्षण आणि अभ्यासच कामी येणार. आणि त्याबरोबर विविध खेळ आणि पोहणे सुद्धा सुरू ठेवा. पोहण्याचे मन आणि शरीराला खूप फायदे आहेत. बरं, पोहण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारतं, स्नायू बळकट होतात, वजनही कमी होतं. पोहणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असून सांध्यांवर कमी ताण येतो. तसेच त्यामुळे झोपही सुधारते, स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते. बरं मुलांनो, मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मैदानी खेळांना पर्याय नाही. त्यामुळं तुम्ही आणि गणेश भक्तांनो, तुम्ही सुद्धा इथून जाताना हाच संदेश सोबत घेऊन जा. गरजेपुरताच मोबाईल वापरून मैदानी खेळांकडेच पुन्हा वळा. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. मी मंडळाचा अध्यक्ष अशोक बेकर. आमचा पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 1972ला स्थापन झालं. तिथपासून आमचं हे कार्यक्रम चालू आहे आणि 1996 पासून त्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आणि विशेष करून मंगलमूर्ती सजावट स्पर्धेमध्ये आम्ही एकूण 14 वेळा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि तसंच पु ल देशपांडे अकॅडमी याच्यामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये आम्ही नंबर मिळवले. त्याचप्रमाणे 2022 साली माझा गणेशोत्सव माझा मताधिकार हे निवडणूक आयोगाने जी स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 1 नंबर आलेला आहे. इथे आलेल्या भाविकांचं नुसतं दर्शन नव्हे तर भाविकांचं प्रबोधन करणं, त्यांना काहीतरी इथून जसं दर्शनाबरोबर अन्य गोष्टीसुद्धा इथून घेऊन जायला पाहिजेत अशा पद्धतीने आम्ही एकंदरीत कार्यक्रम करतो. समाज प्रबोधनावर कार्यक्रम आयोजित करतो. तसेच इतर आमचे उपक्रम आहेत. रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, शैक्षणिक सुविधा, मुलांचा सत्कार किंवा त्यांना पुस्तकं वह्या वाटप वगैरे हे असे विविध कार्यक्रम आम्ही राबवतो. ज्या वेळेला आमचे होळीमध्ये सत्यनारायणाची पूजा असते त्यावेळी आम्ही मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो. त्याचप्रमाणे हळदी कुंकू समारंभसुद्धा मोठ्या प्रमाणात या पंचक्रोशीचा होतो. असे विविध कार्यक्रम आम्ही करत असतो. इथल्या बहुतेकशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा आम्ही निर्माण केलेल्या आहेत. इथं शौचालय आहे, महिलांसाठी, पुरुषांसाठी, दिव्यांगांसाठी असे स्वतंत्र शौचालय बांधलेले आहेत. इथं सगळं येण्या जाण्याचा रस्ता, ट्रॅफिक वगैरे इथे सगळ्या गोष्टीचा विचार करून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं आम्ही हे इथं नियोजन करतो. आम्ही सगळे ग्रामस्थ मंडळ सगळे बसतो आणि मग कुठला विषय घ्यायचा. विशेष करून कसं चालू परिस्थितीवर आधारित जे आहेत समस्या आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त आम्ही लक्ष केंद्रित करतो आणि त्याप्रमाणे देखावे सादर करतो. ह्याला आम्ही आषाढी एकादशीला सजावटीचा नारळ फोडतो आणि तिथपासून मग आम्ही सुरुवात करतो.
याच्यामध्ये महिला पुरुष बाळगोपाळ ही सर्व मंडळी अगदी हिरिरीने भाग घेतात आणि तन मन धन लावून काम करतात. म्हणजे सर्व एकत्र करतात. सर्व एकत्र करतात. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. आज येथे शुभम पालेकर पात्र त्याचप्रमाणे त्यांचे मित्र प्रथमेश मोरे माहू हे इथे आलेले आणि ते युट्यूबच्या द्वारे कोकणी शुभम वायटी असा त्यांचा एक चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी इथे मुलाखत घेतली आणि इथलं सगळं डेकोरेशनचं जे शूटिंग केली त्याबद्दल पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्या दोघांनाही पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने छोटासा पुष्पगुच्छ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो.